जणू काही या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. काही अंशी आहातच ना. तुम्ही ठरवलं असतात ना तर हे सगळं थांबवू शकला असतात. दादर अजूनही थांबवू शकता. काय थांबवू शकलो असतो? अहिल्याची राजकीय महत्वाकांक्षा, तिचं युगंधराच्या नादी लागणं, वामनचं एका दिवसात असं वागणं बदलणं, का त्या दोघा नवरा बायकोंनी घरातली भांडणं चॅनलद्वारे चव्हाट्यावर आणणं थांबवू शकलो असतो मी? हो, थांबवू शकला असता, पण त्यासाठी इच्छा हवी. खूप लहान आहे अजून तू अमृता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. नवऱ्याशी खोटं बोलून आलीस. चला, नरसिंहाला कोणतरी भेटला. 10 लोकांच्या कल्याणासाठी एखादं खोटं बोललेलं चालतं. बोल, काय काम होतं तुझं? मला असं कळलंय की तुम्ही अहिल्याताईंना निवडणुकीचं तिकीट देताय. देताय नाही, दिलंय. फक्त नावाची अधिकृत घोषणा उद्या होईल. पण तुला हवं असेल तर तू सांग, तुझ्या नावाची घोषणा करू. नाही, काहीतरीच काय, मला त्यातलं काही कळत नाही. जुन्या लपड्याकडे दुर्लक्ष करू नका. परशु शेठ, मी तुम्हाला म्हणाला ना, जे काही असेल ते तुम्ही सरळ बोला, स्पष्ट बोला. बोलतो. वनिताबाई विसरला तर नाहीत ना? तुझा संसार मोडण्याची नुसती भीती निर्माण झाली आहे ना, पण माझा संसार कायमचा मोडला तुझ्या नवऱ्याने. तुमचा हाच गैरसमज दूर करायला मी इकडे आली. एखादं पाप केल्यानंतर ते पाप मी कसं केलं नाही हे सांगण्यातच एखाद्या माणसाचं आयुष्य निघून जातं. तुमच्या याच गैरसमजामुळे माझ्या घरावरून दुःखाचा नांगर फिरणार आहे. मागचं सगळं विसरून जाऊन माझं घर वाचवा. मी हात जोडते तुमच्या समोर. आवडलीस मला तू जानकी. तुझा खरेपणा मला आवडला. कुटुंबाबद्दलची तळमळ मला आवडली. कारण कोण एकेकाळी मी पण अशाच तळमळीने माझा संसार जपण्याचा प्रयत्न केला होता. मी वचन देते तुला जानकी, माझ्यामुळे तुझा संसार नक्कीच मोडणार नाही. तुझा संसार वाचवण्यासाठी मला जेवढं शक्य आहे तेवढे प्रयत्न मी नक्की करेन. माझ्या मुलाचं लग्न झालं असतं तर त्याची बायको पण तुझ्याच वयाची असते. हो, पण तिच्यामध्ये ही प्रतिभा असेलच असं नाही. हा वनिताबाईचा आपटबार जर युगंधराबाईच्या हातात पडला तर त्याचा हातबॉम्ब होणार आणि आपल्या घरामध्ये कुठं कधी फुटल काय सांगता यायचं नाही. त्याच्या आधीच करायला पाहिजे सगळं. हे बघा परशु शेठ, राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच आता कळालंय की हा अहिल्याबाईंचा चावटपणा नसून युगंधरीचा डाव आहे. उडवू काय तिला? परशु शेठ हात जोडतो. हो, आधीच डोक्याला खूप ताप आहे. तुम्ही नका अजून वाढू. तुम्ही वाढवा. ठीक आहे, बघतो मी. गावची अडाणी पोरगी येते. गावची लोक अडाणीच असतात हा विचार डोक्यातनं काढून टाक जाना. तिने ठरवलं तर ती एखाद्याला सहज विकू शकते, पण ती तितकीच भोळी आहे. त्यामुळे माणसं जपण्याकडे तिचा जास्त कल आहे. तिचं गुणगण पुरं झालं, त्या हायल्याचं काय करायचं ते सांगा. दिल्लीला फोन कर. दिल्लीला का? अहिल्याचं तिकीट कॅन्सल कर. कॅन्सल?